23 तारखेला निकाल लागला आणि अनेकांना शॉक देखील. कधी कोणी कल्पना देखील केली नव्हती असा महायुतीच्या बाजूने एकतर्फी निकाल ईव्हीएम मधून बाहेर पडला आणि सगळ्यांचंच डोकं बधीर झालं. सुरुवातीला नेमकं काय घडलं हे कळायला चान्स नव्हता, पण नंतर एक एक गोष्टी बाहेर पडू लागल्या. ईव्हीएमचा गोळ झाला का असा प्रश्न दस्तूरखुद्द मुख्यमंत्री शिंदेंना विचारण्यात आला. त्यांच्या नेहमीच्या शालमध्ये त्यांनी मग झारखंडमध्ये ते कसे निवडून आले असा प्रतिप्रश्न करत पत्रकारांना शांत केलं. निकालानंतरच्या 3 दिवसांनी आता दररोज नवनवीन खुलासे व्हिडिओज बाहेर येऊ लागलेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मागच्या काही दिवसात निदर्शनात आलेल्या 10 घटना पाहता खरंच ईव्हीएमचा घोटाळा झाला की काय असा प्रश्न आम्हालाही पडला. नेमकं खरं काय खोटं काय ते लवकर बाहेर येईलच, पण ईव्हीएम बाबतीच्या या 10 घटना पाहून तुम्हालाही धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. हॅलो, मी ओमकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र. त्यातली पहिली घटना घडली त्या ईव्हीएम 100% चार्ज असण्याच्या. अभिनेत्री स्वरा भास्कर यांनी मतदानाच्या दिवशीच ईव्हीएम मशीनवर एक भलती शंका घेतली. स्वरा भास्कर चिडण्याचं कारण अणुशक्तीनगरमधील विधानसभा निवडणुकीसाठी तिचे पती फवाद अहमद हा निवडणूक लढवत होता. तिचे पती फवाद अहमद हे शरद पवारांच्या गटाकडून निवडणूक लढवत होते, तर फवाद अहमद यांच्या विरुद्ध अजित पवार गटाच्या नवाब मलिक यांची लेक सना मलिक या निवडणूक लढवत होत्या. यंदाच्या निवडणुकीत सना मलिक यांनी बाजी मारली तेव्हा स्वरा भास्कर यांच्या एका ट्विटद्वारे खळबळ उडाली. त्यांनी ट्विट करीत म्हटलं, संपूर्ण दिवस निवडणूक होत असली तरी ईव्हीएम मशीन 99% कशी चार्ज असू शकते? इलेक्शन कमिशन उत्तर द्या. अणुशक्तीनगर विधानसभेत 17, 18, 19 फेरीपर्यंत फवाद अहमद पुढे होते आणि अचानक जेव्हा 99% चार्ज मशीन सुरू झाली आणि त्यात राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या उमेदवाराला आश्चर्यकारक मतं मिळत गेली. हे कसं शक्य आहे असा प्रश्न उपस्थित करून त्यांनी नव्या वादाला तोंड फोडलं. यानंतर ईव्हीएमचे एक मागून एक किस्से बाहेर येऊ लागले. विशेष म्हणजे याआधी झालेल्या हरियाणा विधानसभा निवडणुकीतही पराभूत झालेल्या अनेक काँग्रेस उमेदवारांनी 99% चार्ज असणारी ईव्हीएम जेव्हा सुरू केली तेव्हा भाजपच्या मतदानात अनपेक्षितपणे वाढ होत गेली. याबाबत त्यांनी अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केलेत. इतकंच काय तर निवडणूक आयोगाकडे तक्रारी देखील दाखल केलेत. असाच काहीसा पॅटर्न महाराष्ट्रात देखील पाहायला मिळाल्यानं अनेक पराभूत उमेदवारांना धक्का बसलाय. दुसरी घटना म्हणजे मनसेच्या उमेदवारांना केलेला भांडाफोड. दहिसर विधानसभेचे मनसेचे उमेदवार राजेश येरुणकर यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल करत सर्वांनाच धक्का दिला. त्यांनीही स्वरा भास्कर यांच्याप्रमाणे काही ईव्हीएम अगदी 50% तर काही 90% चार्ज असल्याचं सांगत भीती तर व्यक्त केलीच, मात्र ते ज्या भागात राहतात तिथं त्यांना अवघी 2 मतं मिळाली. धक्कादायक गोष्ट म्हणजे घरात 4 मतं, कार्यकर्ते, नात्यागोतीतली माणसं असतानाही मला फक्त 2च मते कशी पडली असं म्हणत त्यांनी निवडणुका बंद करून टाका असा संतापही व्यक्त केला. ज्या भागात शिंदे गटाच्या उमेदवाराचा कसलाही प्रभाव नाही तिथं त्यांना लीड कसं भेटतं असा प्रश्न उपस्थित करून ईव्हीएम मशीनवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. सोशल मीडियावर येरुणकर यांच्या घरातल्यांनीच त्यांना मतदान केलं नसेल अशी मस्करी केली खरी, पण थोडं सिरियसली घेतलं तर घर ज्या वॉर्डात येतं तिथंच 2 मतं कशी या प्रश्नाच्या उत्तरात ईव्हीएमची बरीच रहस्य दडलेली असणार आहेत. तिसरी घटना ती म्हणजे कन्नड विधानसभा मतदारसंघातील एका गावच्या आकडेवारीची. होय, तळनेर या कन्नड मतदारसंघातील गावात एकूण मतदार आहेत 396. तिथं प्रत्यक्ष मतदान झालं 312 इतकं. इथपर्यंत सगळं ठीक होतं, मात्र खळा घोळ झाला जेव्हा ईव्हीएम मधला आकडा समोर आला. ठाकरेंच्या शिवसेनेला 194, शिंदेच्या शिवसेनेला 326 तर अपक्ष हर्षवर्धन जाधव यांना 104 इतकी मतं मिळाली. थोडक्यात त्याची बेरीज 194 + 326 + 104 अशी जेव्हा आपण करून पाहतो तेव्हा ती येते 624 इतकी. आणि सुरुवातीला आपण बोललो त्या तळनेर ग्रामपंचायतीची लोकसंख्या आहे 312 इतकी. थोडक्यात हा आकडा कसा आणि कशामुळे आला याची उत्तरं अद्यापही अनाकलनीय आहेत. चौथी घटना आहे ती म्हणजे मनसेचे उमेदवार दिलीप धोत्रे यांच्या पंढरपूर विधानसभा मतदारसंघातली. मनसेचे नेते दिलीप धोत्रे यांनी ईव्हीएम विरोधात हायकोर्टात दाद मागितली तेव्हा ती फेटाळण्यात आली असली तरी त्यांचे आरोप गंभीर होते. भारतीय जनता पार्टीनं ईव्हीएम घोटाळा करून छोट्या पक्षानं संपवण्याचा घाट घातला असल्याचा आरोप मनसेचे नेते दिलीप धोत्रे यांनी पंढरपूरमध्ये पत्रकार परिषद घेऊन केला. पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात दिलीप धोत्रे हे मनसेचे उमेदवार होते. निवडणूक दरम्यान दिलीप धोत्रे यांना अनेक समाज घटकांनी पाठिंबा दिला होता, मात्र दिलीप धोत्रे यांना अपेक्षेपेक्षा खूपच कमी मतं मिळाल्यानं त्यांनी काहीतरी घोळ असल्याचा संशय दिलीप धोत्रे यांनी व्यक्त केला. इतकी कमी मतं आपल्याला पडूच शकत नाही असं सांगत त्यांनी ईव्हीएम विरोधात
आता सुप्रीम कोर्टात धाव घेतली। असाच काहीसा प्रकार अनेक मतदारसंघात झालाय। तिथं उमेदवारांना अगदी शून्य मतदान झाले, म्हणजे त्या उमेदवारांना स्वतःलाच मतदान केलं नाही असा त्याचा अर्थ होत असल्यानं यावरही आश्चर्य व्यक्त केले जात आहे। पाचवी घटना म्हणजे वृत्तपत्रातील एका बातमीची। लोकमत या पेपरनं एक बातमी प्रसिद्ध केली होती। त्यानुसार तब्बल 95 मतदारसंघात प्रत्यक्ष मतदान आणि मतमोजणी यांच्यात मोठी तफावत असल्याचं आढळून आलं, ज्यामध्ये काही मतदारसंघात मतदानापेक्षा कमी तर काही मतदारसंघात मतदानापेक्षा जास्त मतदान झाल्याचं आढळून आलं। यामध्ये ईव्हीएम मशीन तर बिनचूक काम करते असं आपण म्हणत असू, तर मग हा आकड्यांचा खेळ नेमका कसा काय झाला असा प्रश्न आता विरोधक विचारू लागलेत। सहावी घटना म्हणजे समाजवादी पक्षाच्या देवानंद रोजकरी यांच्या संदर्भातली। खरं तर प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी भरभरून प्रतिसाद होता, मग असं असताना सुद्धा काही पोलिंग बूथवर 2 अंकी मतदान झाल्यानं रोजकरी यांच्या डोक्यात दाल में कुछ तो काला है अशा टाईपची शंका आली। त्यांना मतदान झालं 15,000च्या आसपास आणि त्यांच्या देवाराज मित्रमंडळाचे सभासद आहेत 45,000 इतके। मग मतांचा हा इतका गॅप कसा काय राहिला अशी शंका आल्यानं त्यांनी आता न्यायालयाचे दरवाजे ठोठवण्याचा प्रयत्न केलाय। सातवी घटना आहे ती म्हणजे जितेंद्र आव्हाड आणि रोहित पवार यांनी केलेल्या एका खुलाशातील। रोहित पवार मतदानाच्या आधीपासूनच अनेक लहान मोठे व्हिडिओ टाकून ईव्हीएम पारदर्शकतेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करत होते। नाशिक जिल्ह्यातील तब्बल 12 उमेदवारांच्या मतांच्या आकडेवारीत साम्य असल्याचं त्यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले। विजयी आणि पराभूत झालेल्या प्रत्येक उमेदवाराला मिळालेल्या मतदानांचे पहिले 3 डिजिट सेम असल्याचं त्यांनी निदर्शनास आणून दिल्यानंतर चांगलीच खळबळ माजली। आठवी घटना ही ती म्हणजे नागपूरमधली। मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर किल्ला परिसरात एका मतदान केंद्राच्या परिसरात एक तवेरा गाडी बाहेर पडली। त्यामध्ये निवडणूक प्रक्रियेतील झोनल अधिकारी काही ईव्हीएम घेऊन जात असल्याचं जमावाला दिसलं। मतदान केंद्रातून ईव्हीएम स्ट्रॉंग रूम मध्ये जमा करण्यासाठीची जी प्रक्रिया आहे त्याचं उल्लंघन होत नाहीये ना या संशयातून जमावातील काही लोकांनी त्या तवेरा कारचा पाठलाग केला आणि काही अंतरावर जाऊन ती तवेरा थांबवून त्याची जबर तोडफोड केली। काही वेळानंतर पाठीमागून इतर निवडणूक कर्मचाऱ्यांना घेऊन जाणारी दुसरी तवेरा घटनास्थळी पोहोचली आणि जमावातील काही लोकांनी त्या गाडीची देखील तोडफोड केली। घटनास्थळी उपस्थित असलेल्या काही दक्ष नागरिक आणि भाजप कार्यकर्त्यांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला असल्यामुळे हा वाद वाढत गेला। सूचना मिळताच पोलीस पथक घटनास्थळी पोहोचलं आणि जमावाच्या तावडीतून शर्थीचे प्रयत्न करून निवडणूक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची सुटका करण्यात आली। प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी अशा अनेक ईव्हीएम मशीन बाहेर आढळण्यात आल्या होत्या। प्रशासनाकडून यावर खुलासा करण्यात आला असला तरी या घटनेमुळे जनतेच्या मनात अनेक शंका निर्माण झाल्या, त्याचं काय करायचं। नववी घटना आहे ती म्हणजे ईव्हीएम हॅक करण्याच्या धमक्यांची। ईव्हीएम हॅक करून निवडणूक जिंकून देण्यासाठी 42 लाखांची मागणी उमेदवार वसंत गीते यांच्याकडे करण्यात आली होती। पैसे देण्यास नकार दिल्यानंतर निवडणूक अधिकाऱ्यांशी ओळख असून आपण ईव्हीएम मशीन हॅक करून तुमच्या उमेदवाराला पराभूत करतो अशी धमकी देण्यात आली। अशा अनेक धमक्या निवडणूक लढवत असणाऱ्या उमेदवारांना देण्यात आल्या होत्या। 10वी घटना अर्थातच जगभरातील भारतातील अनेक विद्वान माणसांच्या सल्ल्याची। ईव्हीएमला हॅकिंगचा धोका असल्याचं स्पेसएक्स टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क यांनी सांगत लोकसभा निवडणुकीच्या आधीच मोठी चिंता व्यक्त केली होती। यासोबत अनेक राजकीय विश्लेषक, सोशल सायलेंट अभ्यासक अशा सगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांनी ईव्हीएमवरील मतदान पारदर्शक पद्धतीने होत नसल्याचा आक्षेप घेत त्यांनी अनेक उदाहरण देखील दिलेत। पण यावर अद्याप म्हणावी अशी चर्चा अकॅडमिक फोरम मध्ये होत नसल्याचंही आपल्याला पाहायला मिळते। थोडक्यात काय तर ईव्हीएम मध्ये घोळ आहे की नाही हा स्वतंत्र चर्चेचा मुद्दा नक्कीच होऊ शकतो, मात्र यावरील घटनेचं सत्य नेमकं काय हे सांगण्याची जबाबदारी निवडणूक आयोगाची नक्कीच आहे। त्यामुळे आता जनतेच्या मनातल्या या प्रश्नांना आयोगाकडून समाधानकारक उत्तर मिळतंय का हा वाद इथं थांबतोय की येणाऱ्या काळात महाराष्ट्र विधानसभेच्या निकालाचं आणि ईव्हीएमचं काही वेगळं कनेक्शन समोर येतंय हे येणाऱ्या काळात क्लिअर होईलच। बाकी ईव्हीएम मशीन मध्ये खरंच घोटाळा आहे का, तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच राजकीय व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।